नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंका हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही वेगवेगळ्या विषयांवरचे जे व्हिडिओ तयार करतो ते आपल्यापर्यंत पोचू शकतील. आता विधान परिषदेच्या निवडणुकीचा फार्स नुकताच आपण पाहिला. म्हणजे निवडणूक जी आहे ती आता बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं. उद्धव ठाकरे या निवडणुकीसाठी उभे राहणार का याविषयी गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती. अखेर त्यावर पडदा पडला आणि अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे हे आता आमदार होण्यासाठी इच्छुक नाहीत हे स्पष्ट झालं आणि शिवसेना उभाठा यांची उमेदवारी निश्चित झाली. त्यामुळे त्या ठिकाणी जे काही काँग्रेसचा उमेदवार होणार का की आणखी काय होणार, उद्धव ठाकरेच होणार की आणखी कोणाला पक्षातल्या इतर लोकांना मिळणार, अनेक नावं चर्चेत होती. तर ते शेवटी सगळं संपलेलं आहे. काँग्रेसने सुद्धा सुरुवातीला विरोध केला होता की आम्ही आमचा उमेदवार उभा करणार, अर्थात बार्गेनिंग करण्यासाठी अशा पद्धतीने आपलं जे उपद्रव मूल्य आहे ते दाखवणं आवश्यक असतं राजकारणात. तशा पद्धतीने काँग्रेसने ते केलं आणि शेवटी उभाटा गटाने काँग्रेसचे जे काही राज्यातले प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी बैठक घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढला आणि शेवटी काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसने हा पाठिंबा देताना काही अटी घातल्याचं म्हटलं जातं. म्हणजे आगामी ज्या काही विधान परिषदेच्या म्हणा किंवा राज्यसभेच्या निवडणुका होतील तर त्यावेळेला मात्र आमचा उमेदवार उभा राहणार किंवा आमचं त्या ठिकाणी जे काही म्हणणं असेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल, आमचा उमेदवार मान्य करावा लागेल, त्याला पाठिंबा द्यावा लागेल, अशी एक प्रकारची अट त्यांनी घातलेली आहे असं म्हटलं जाते. आता प्रत्यक्ष हे आपल्याला समजू शकतच नाही, पण ते असू शकतं. याचं कारण राज्यसभेची ज्यावेळेला निवडणूक होती 7 जागांसाठी त्यावेळेला शरद पवारांचं नाव पुढे करण्यात आलं. संजय राऊतांनी ते पुढे केलं आणि स्वाभाविकच तिकडे काँग्रेसला अपेक्षा होती आपला उमेदवार उभा करता येईल का, पण तसं झालं नाही. आता ही विधान परिषदेची निवडणूक होती, तिथेही त्यांचा प्रयत्न होता की आपला उमेदवार उभा करता येईल का, पण उद्धव ठाकरे हे होणार असतील तर आमचा पाठिंबा राहील असं त्यांचं म्हणणं होतं. पण उद्धव ठाकरे उभे राहिले नाहीत, अंबादास दानवेंना पाठिंबा आता ते देत आहेत. या सगळ्यामध्ये जो काही महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे संजय राऊत यांचा. संजय राऊत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला स्वतःहूनच शरद पवारांचं नाव घोषित केलं आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि ते घोषित करताना आपली त्यांच्याही चर्चा झाली, ते इच्छुक आहेत असं स्वतःच संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटलं, कारण हे कुठे ठरलं होतं, उद्धव ठाकरेंची कोणती चर्चा झाली होती का वगैरे ते कुठेच समोर आलं नाही. संजय राऊत हेच स्वतः त्यांच्याशी बोलले असं म्हणाले आणि त्यांनी शरद पवारांचं नाव जे आहे ते इच्छुक आहेत, ते राज्यसभेवर जाऊ इच्छितात असं सांगितल्यामुळे स्वाभाविकच आणखी कोणाचा पर्याय जो आहे तो पुढे येऊ शकला नाही. आदित्य ठाकरे मात्र त्यावेळेला बोलत होते, पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलायचे की उभाटाचाच उमेदवार राज्यसभेच्या या जागेसाठी जाणार आणि त्यामुळे लोकांना वाटत होतं की उभाटातर्फेच कोणीतरी उमेदवार येईल. पण संजय राऊत यांनी घोषणा केल्यानंतर हे स्पष्ट झालं की शरद पवारच जाणार आणि शरद पवारांना विरोध कोण करणार. महायुतीने सुद्धा ही तयारी दाखवली होती की शरद पवार उभे राहिले तर आपला काय अतिरिक्त उमेदवार आपण देणार नाही, असं एक प्रकारचे संकेत दिले होते आणि त्यामुळे ते सगळं फिसकटलं. आदित्य ठाकरे जे आहेत त्यांच्यात आणि संजय राऊत यांच्यात एक दरी निर्माण झाली असं म्हटलं जातं. त्या संदर्भातल्या बातम्या आल्या, ती एक नाराजी जी आहे ती आपोआप निर्माण झाली. कारण आदित्य ठाकरे हे भलेही संजय राऊत यांच्या तुलनेत हे सगळं जे संसदीय राजकारण किंवा विधिमंडळातलं राजकारण याच्यात तसे अनुभवी नाहीत, पण तरी देखील आता हळूहळू ते पक्षाची सूत्र घेऊ लागलेले त्याचे संकेत मिळत आहेत आणि अशा परिस्थितीत आपण म्हणू त्या पद्धतीनेच होईल किंवा आपले वडील उद्धव ठाकरे हे ते ऐकतील असं त्यांची कदाचित अपेक्षा असावी, पण तसं काय झालं नाही. त्यामुळे कुठेतरी नाराजी जी आहे ती त्यांच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे आणि ती बैठकीमध्ये दिसली असं जेव्हा तेव्हा म्हटलं गेलं होतं. खासदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंनी नाराजी बोलून दाखवली की संजय राऊत यांनी अशा पद्धतीने
शरद पवार यांचं नाव थेट जाहीर करायला नको होतं, अशी त्यांची नाराजी होती. प्रियांका चतुर्वेदी त्यासुद्धा खासदार होत्या उबाटा पक्षातर्फे, त्यासुद्धा त्या बैठकीमध्ये आपली नाराजी त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी अर्थातच त्यावर प्रतिक्रिया दिली होती. पण प्रियांका चतुर्वेदीसुद्धा नाराज झाल्या. याचा अर्थ असा होता की कदाचित प्रियांका चतुर्वेदींचं नाव राज्यसभेसाठी जाणार अशी शक्यता असावी, आदित्य ठाकरे त्यांच्या नावाची शिफारस करतील अशी शक्यता असावी. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही आणि त्यामुळे एक दरी निर्माण झालेली. संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव घेण्यामागे एक कदाचित त्यांची चाल ही असावी की संजय राऊत यांनी शरद पवारांचं नाव घेतल्यावर कदाचित 2028ला जेव्हा संजय राऊत यांची मुदत संपते खासदारकीची, त्यावेळेला पुन्हा एकदा संजय राऊत यांचं नाव घेतलं जाईल. कारण आत्ता जर शरद पवारांचं नाव घेतलं गेलं आणि विधान परिषदेला उद्धव ठाकरेच उभे राहणार असतील, तर मग पुढच्या राज्यसभेला आपला मार्ग मोकळा होईल असं कदाचित त्यांची अपेक्षा असावी. पण तो सगळा गेम जो आहे किंवा जी काही चाल किंवा जे काही त्यांनी एक प्रकारे योजना आखली होती स्वतःच्या खासदारकीची मुदत संपल्यानंतर स्वतःचं नाव जे आहे ते सेफ करण्याची, तर ती कुठेतरी फसलेली आहे असं आपण म्हणू शकतो. की एका बाजूला शरद पवारांचं नाव निश्चित केल्यानंतर आदित्य ठाकरे हे नाराज झालेले आहेत. त्यामुळे 2028ला काय होईल हा मुद्दा आहे. कारण आता काँग्रेसनेही आपली बार्गेनिंग पॉवर दाखवली. त्या काँग्रेस म्हणालेली की पुढची जी काही 2 वर्षांनी निवडणूक होईल विधान परिषदेची किंवा राज्यसभेची, ज्या वेळेला खासदार आणि आमदार हे निवृत्त होतील, त्यांचा कार्यकाळ संपेल, त्यावेळेला मात्र आम्हाला एक उमेदवार देता आला पाहिजे, एक म्हणा किंवा जे काही असेल ते. पण त्यावेळेला आम्ही माघार घेणार नाही. कारण आता 2 वेळेला माघार आम्ही घेतली, राज्यसभेला पण माघार घेतली, विधान परिषदेला माघार घेतली, तेव्हा पुढच्या वेळेला आम्हाला ही संधी पाहिजे. मग त्यावेळेला जेव्हा संजय राऊतांची मुदत संपेल आणि त्यांना पुन्हा एकदा खासदार होण्याची इच्छा असेल, तर त्यावेळेला मात्र काय होईल, काँग्रेससुद्धा आपला दावा दाखल करू शकते की आमचा खासदार यावेळेला पाठवा. कारण तेव्हा तर आम्ही ऐकलं तुमचं, शरद पवारांना पाठिंबा दिला, अंबादास दानवेंना पाठिंबा दिला, आता मात्र आमचा उमेदवार असला पाहिजे. मग त्यावेळेला संजय राऊत यांचा पारडं जड असेल का? कारण पक्षामध्ये आदित्य ठाकरे यांचं पारडं जे आहे ते हळूहळू जड होऊ लागलेलं आहे. आपण पाहतोय आत्तासुद्धा उद्धव ठाकरे यांनी निवृत्ती घेतली, उद्धव ठाकरे पुन्हा आमदार झाले नाहीत. याचा अर्थ हळूहळू ते विधिमंडळातलं राजकारण किंवा एकूणच हे सगळं निवडणुकांचं राजकारण यापासून हळूहळू दूर जायला लागलेले आहेत असं दिसतं. एक प्रकारे ते रिमोट कंट्रोलचं काम करतील असं वाटतंय. बाळासाहेब ठाकरे जसे मातोश्रीवरूनच संपूर्ण शिवसेना चालवत असत, पण अर्थात त्यांचा ऑरा जो होता, त्यांच्या भोवती असलेलं जे वलय होतं ते वेगळं होतं. त्यामुळे त्यांना रिमोट कंट्रोल म्हटलं जायचं. उद्धव ठाकरे हे सुद्धा अशाच पद्धतीने राजकारण करू शकतील, पण त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला आता हळूहळू महत्त्व येणार आहे असं दिसतंय. काही घटना ज्या आहेत त्या आपण यापूर्वीसुद्धा पालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान पाहिलेल्या आहेत. त्यामुळे 2028ची जेव्हा खासदारकीची निवडणूक येईल त्यावेळेला मात्र संजय राऊत यांची कसोटी लागणार आहे. आता अर्थात ते त्यावेळेला जर त्यांना संधी मिळाली नाही तर काय करतील हे माहिती नाही. ते पक्ष बदलतील का, दुसऱ्या पक्षात जातील का? सध्या तरी आपण पाहतोय की ते शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत आणि अनेक वर्षांपासून ते शिवसेनेबरोबर आहेत. उद्धव ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्ती ते मानले जातात. पण उद्धव ठाकरेंची हळूहळू राजकारणापासून दूर जाण्याची जी इच्छा आहे, त्यामुळे ते कितपत संजय राऊत यांच्या नावाला पाठिंबा देतील आणि ते ऐकलं जाईल का आदित्य ठाकरेंकडून हे माहिती नाही. त्यामुळे एक प्रकारची अडचण जी आहे ती या 2028मध्ये संजय राऊत यांची होऊ शकते असं आपण म्हणू शकतो. कारण झालेला नवा बदल स्वतः उद्धव ठाकरे राजकारणापासून हळूहळू दूर जात असल्याचं आणि आता 2029पर्यंत कोणती निवडणूकही नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हळूहळू या सगळ्या राजकारणापासून थोडंसं दूर राहायचं ठरवलं असावं आणि आदित्य ठाकरे हे पुढाकार घेत असावेत. अशा परिस्थितीत जे काही शरद पवारांचं नाव जाहीर करताना घडलं, त्यामुळे जी नाराजी आदित्य ठाकरेंची आहे ती कदाचित कायम राहू शकते 2028पर्यंत. आणि संजय राऊत यांना ते संधी देतील का त्यावेळेला हे सुद्धा पाहावं लागेल. कारण हा सगळा कालक्रम जो आहे तो तेच दर्शवतोय. त्यामुळे 2028मध्ये संजय राऊत यांचा पत्ता कट होईल का याविषयी नक्कीच चर्चा होणार आहे. तर बघूया त्या ठिकाणी काय होतंय ते.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.